सगळेच करतात. आज स्मार्ट मीटर त्या संदर्भामध्ये विविध पक्षाचे संघटनेचे सर्व ज्येष्ठ पदाधिकारी सन्माननीय आज या स्मार्ट मीटरमध्ये जे बिलं येत आहेत त्याच्यामध्ये भरडल्या जाणाऱ्या वीज ग्राहकाला न्याय देण्यासाठी आज आपण सगळे या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत. मुद्दा असा आहे की या महाराष्ट्र राज्य सरकारनं हे मुख्यमंत्री देवेंद्रजींनी मागच्या वेळेला विधानसभेमध्ये सांगितलं की स्मार्ट मीटर हे सक्तीचं नाही, पण सक्तीचं नाही म्हटल्यानंतर परत तुम्ही खालच्या अधिकाऱ्यांना तुम्ही एक परिपत्रक काढता आणि कंपल्सरी बसवण्याच्या संदर्भामध्ये तुम्ही लेखी निर्णय देता. मग हे दूरटप्पी धोरण जे फडणवीस साहेबांनी जे अवलंबलेलं आहे समज महाराष्ट्रामध्ये ते पहिला मागं घेतलं पाहिजे. कारण 1/4/2026 हे परिपत्रक काढलेलं आहे मीटर बसवण्याच्या संबंधामध्ये. तर हे त्यांनी पहिला मागं घेतलं पाहिजे. जनतेची तुम्ही दिशाभूल करू नका. जनता रस्त्यावर आल्यावर काय होतं हे सरकारला सुद्धा माहिती आहे. आज या आंदोलनामध्ये सहभाग घ्यायचं एकच महत्त्वाचं कारण की आपले वनकडे दादा उपवाडचे त्यांचं आणि माझं एक फोनवरती या संदर्भामध्ये बोलणं झालं. MIDC मध्ये कामाला जाणारी महिला त्यांना भेटली. गोरखदादा इथं समोर आहे. गोरखदादांनी सांगितलं की दादा परिस्थिती अशी आहे MIDC डबा घेऊन जाणाऱ्या महिलेचा सुद्धा पगार महिन्याला निम्मा लाईट बिलात चाललेला आहे. मग ह्याच्यावर पण आपण सगळ्यांनी एकत्रित द्यायचं आहे का नाही. तर त्याच्या संदर्भामध्ये हा निर्णय झाला आणि आपण सगळ्यांनी म्हणजे सगळ्यांना विनंती केली तुम्ही सगळीजण आला. तर खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगत असताना ह्याच्यामध्ये मला काय सुप्रीम कोर्टाच्या वकिलांनी दिल्लीवरून मला याच्या संदर्भामध्ये कायदे काढून त्यांनी पाठवलेले आहेत. ज्या वेळेला हे मीटर बसवायला आपल्याकडे येतात ग्राहक येतात त्यावेळेला त्यांनी पहिला त्या ग्राहकाची संमती घ्यायची, लेखी संमती घ्यायची. जर लेखी संमती न घेता जर त्यांनी तिथं मीटर बसवलं कर्मचाऱ्यांनी, दुसरा मुद्दा सांगतो कर्मचारी मीटर बसवत असताना तो शासकीय कर्मचारी जर असेल त्याच्या गळ्यात जर ओळखपत्र असेल तर आपण जर त्याला विरोध केला किंवा त्याला 2 मुस्कडीत लावल्या तरच आपल्याला 353 होतं. तुम्हाला माहितीसाठी जर सांगतो 2017 एक औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय अशाच बाबतीमध्ये कुठलाही एखादा कर्मचारी कॉन्ट्रॅक्टर जर त्या ठिकाणी गेला आणि त्याला जर राणीरावी किंवा आतताईपणा करायचा उद्योग केला तर त्याच्या माध्यमातून सरकार आपल्यावरती 353 घालू शकत नाही. हा मुद्दा पहिला तुम्ही सगळ्यांना लक्षात. कारण त्याला सरकारी कानूनी कॉन्ट्रॅक्टरला लागू होत नाहीत. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. दुसरी गोष्ट त्यानंतर ह्याच्यामध्ये एक हे दिलेलं आहे राज्य सरकारनं मेट्रोलॉजी विभागाचं सर्टिफिकेट पाहिजे तर ते अधिकृत आहे असं त्यांनी दिलेलं नाही. आता मगाशी यांनी सांगितलं की माझं मीटर टेस्ट करायचं आहे, पण टेस्ट करत असताना 2,500 रुपये तुम्ही भरून कसे घेतला आहे हे सुद्धा सगळं बेकायदेशीर आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की या महाराष्ट्रामध्ये जे आजपर्यंत आपण वीज घेत होतो वीज वितरण विभागाकडून सगळ्यांची मीटर सगळे करेक्ट आहे, सगळे व्यवस्थित असताना हा उद्योग या देवेंद्रजी फडणवीस साहेबांना त्यांनी मांडलिकत्व ह्या अदानी आणि काही वीज कंपन्यावाल्यांचं स्वीकारलं असल्यामुळं आणि त्या माध्यमातून या महाराष्ट्राची जनतेची प्रचंड लूट चालू आहे. आणि हे आता आपल्याला थांबवावं लागणार आहे. कारण त्याचं कारण असं आहे जर सरकार जर लोकशाहीच्या पद्धतीनं दिलेल्या नियमावलीमध्ये आंदोलन करून सुद्धा जर सरकार ऐकत नसेल तर या सगळ्या मीटर लाईट बसवणाऱ्यांना मी सांगू इच्छितो, आज सांगतो की उद्यापासून त्यांनी हे स्मार्ट मीटर बसवण्याचा उद्योग तात्काळ थांबवला पाहिजे. जर नाही थांबवला तर कृती समितीचे युवा पिढी तिथं जाऊन त्यांना विरोध करेल आणि तुमचा गणपती करून संबंधित पोलीस हा महत्वाचा मुद्दा आहे.
आणि त्यानंतर जसं काल बिहार राज्य सरकारनं निर्णय घेतला, उत्तर प्रदेशमध्ये निर्णय घेतला की स्मार्ट मीटर प्रक्रिया पूर्ण बंद, मागचं आहे तसंच पूर्ववत. आणि मग या महाराष्ट्रामध्ये काय होतं, अखंड देशामध्ये एवढी राज्य आहेत तिथं प्रत्येक सरकारनं लोकांच्या हिताचे निर्णय घेतले. तिथं वीज बिलं कमी केली, काय काय यांना माफ सुद्धा केली. मात्र आपलं सरकार 7-8% पुढं जर लोकांच्यावरती, गोरगरिबांच्यावरती जर तुम्ही लादत असला आणि लूट करत असला तर तुम्हाला धिक्कारास्पद गोष्ट आहे. आणि हा संदेश या सांगली जिल्ह्यातनंच जाणार आहे. आपण हे आंदोलन प्रभावीपणे रेटण्यासाठी तालुका वाईज आपण कमिट्या करायला लागलेलो आहे, इथल्या लेवलला करायला लागलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की ज्या संघटना आहेत, जे पक्षाचे पदाधिकारी आहेत, वेगवेगळे पदाधिकारी आहेत, आता पूर्वीच्या काळावधीमध्ये आम्ही 5-5 वर्ष सर्वपक्षीय आंदोलन कुठेवरीच आपण केलं. आपल्याला बऱ्यापैकी आंदोलन कसं थांबवायचं, कुठं करायचं, कुठं पेटवायचं सगळं आपल्याला माहिती काय. आणि दुसरी गोष्ट ह्याच्यामध्ये मला एवढं आवर्जून सांगायचं आहे की न्याय हा सरकार जर मागून देत नसेल तर हिसकावून घेण्याची तयारी या स्मार्ट हटाव कृती समितीनं घेतलेली आहे. आणि माझ्या सगळ्यांना विनंती आहे की या स्मार्ट मीटर कृती समितीमध्ये एक आपण त्यावेळेला जसं वेगवेगळ्या पक्ष, संघटना, कृती समित्या, संघर्ष समित्या यांच्यासाठी एक पद आपण तयार केलं होतं. ते पद म्हणजे निमंत्रक, खूप महत्त्वाचं पद आहे, मोठं पद आहे. ते पद प्रत्येकाने आपल्या पुढं लावायचं आहे आणि त्याच्या पुढं कृती समिती लावायची. लक्षात आलं काय ह्याच्यामध्ये, म्हणजे सगळ्यांनी निमंत्रक, बाबा इकडूनच आहे हे आपलं आहे निमंत्रक काय. तर आपण सगळ्यांनी मिळून पद लावून ह्याच्यामध्ये तीव्रता याची वाढवूया. आणि जे सगळ्यात महत्त्वाचं सांगतो, माझा नवीन जरी पक्ष असला तरी बऱ्यापैकी माझ्या पक्षाकडे पण नाही. या आंदोलनाला कोणालाही ₹1 मी घालून देणार नाही. बऱ्यापैकी जनतेच्या हितासाठी आपल्याला खर्च करायला आलो. दुसरी गोष्ट, जे काय तुम्हाला बॅनर लागतील, काय पॉम्पलेट लागतील, जे बी काय तुम्हाला यंत्रणा लागेल, पाक रिक्षापासून सगळ्या त्या सगळ्या आपण द्यायला तयार. का तर जनतेच्या हितासाठी आपण सगळ्यांनी उतरलोय तर त्याचा एकदा शेवटला. आज लक्षात ठेवा, आपणाला जर आता परवा सुद्धा खूप मोठं आंदोलन झालं घरपट्टीच्या संदर्भात. आमच्या सीमाताई पुढं ॲडमिशन होत्या आमच्या ह्याच्यामध्ये, तर त्यावेळेला मला येता आलं का माझी तब्येत जाऊन राहिली त्या. तर जसं आता सांगितलं की आयुक्त मॅडम हे ऐकायला तयार नाही. त्या IAS आहेत, त्यांना युवा आहे, सगळ्यात मोठा त्यांना युवा. दुसरी गोष्ट, तुम्हाला जनतेच्या हितासाठी तुम्हाला बसवलं आहे आणि तुम्ही जर त्याच्यामध्ये जर तुम्ही लोकांच्या हिताचा प्रतारणा करत असला तर त्याच्यावरती सुद्धा ज्या वेळेला आपल्याला घरपट्टी वाढीव कृती समिती जेव्हा आपल्याला हाक मारेल तेव्हा सुद्धा आपण पूर्ण ताकदीनं लोकांच्या हितासाठी त्याच्यामध्ये होतो. आपणाला काय भेदभाव करायला, आपलं सगळ्यांचा उद्देश एकच आहे की गोरगरिबांच्यावरती अन्याय होता कामा नये. संपलं. मग या पद्धतीने सगळीजण तुम्ही आलात. आता पहिला आपण हे जे कायद्याच्या संदर्भामध्ये स्मार्ट मीटर बसवण्यात येणाऱ्या नागरिकांना जे लोक आहेत त्या लोकांच्या संदर्भामध्ये त्यांनी मीटर पूर्व परवानगीशिवाय बसवण्यात येऊ नये असे जे काही मुद्दे आहेत टेक्निकली आणि कायदेशीर, त्या मुद्द्याच्या संदर्भामध्ये एक दिवस तुम्ही ठरवा. त्या दिवशी आपण निवेदन SP साहेबांना सगळी मिळून जाऊन देऊ. आणि इथून पुढे जर तुमचा माणूस जर तिथं आला मीटर बसवायला, जसं मुख्यमंत्र्यांनी ह्याच्यात सांगितलं, आपण तो मुद्दा देतो काय की स्मार्ट मीटर हे सक्तीचं नाही आहे काय. आणि जर तुम्ही सक्ती करत असला आणि लोकांना फसवून जर त्या ठिकाणी जर बसवत असला तर हे आम्ही चालू देणार नाही. हा उठाव आपण सांगण्यातून सुरुवात करू. धन्यवाद. तुम्ही सगळेजण आला, तुमच्या सगळ्यांकडे आभार आहे.